वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी अहो तुमचे भाचेचे फोटो. कोण बादशाह? अहो तुमचे मेवणे नाही का, त्यांचा मुलगा पराग. कोण मुन्या? हो त्यांचे फोटो. त्याचे कशाला फोटो काढले रे? अहो तुम्ही जावई त्या घरचे आणि तुम्हाला माहित नाही होय फुल साईजचे फोटो कशासाठी काढतात. आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्या अनुष्काला प्रपोज हान, नाहीतर तू जायचं वरात घेऊन तिच्या दारात आणि ती म्हणायची मी नाही येत घरात. आज आम्ही दुपारी 2ला भेटतो आणि आज भेटलो ना की आज सरळ सांगून टाकतो. वहिनी फोटो पहा ना मुन्याचे. बया का राजमंडळ दिसतोय मुन्ने आपला. मग फेशियल मी केलंय ना. हो का मग हा पण एकाच शर्ट मध्ये का काढले सगळे फोटो मुन्याचे? चांगला आहे तो शर्ट. मुन्ने काय म्हणते का तू? याच्यात पाय ना कसं दिसतंय. वहिनी एकाच फोटोच्या 3 कॉप्या त्या. असं आहे का. अगं ये सोनू, पकड ग. चारू, मुन्ने इकडे ये. काय झालं दादा? तेच विचारतोय मी, काय झालं? काय झालं? कोण काय बोललं का? कुणाला? जावई बापूंना. हे आले होते का इथं? मग प्रकाश राव इथं. आम्हाला तर काहीच माहित नाही. आम्ही आतमध्ये होतो. ही सोनी होती ना इथं. सोने? हा पण मी काहीच नाही बोलले त्यांना. मग ते रुसले का? रुसले कशाहून? तू काही नको बोलत जाऊ दादा. ते काही एवढे चिडत नाही बर का. तुला काही बोलले का? बोलले नाही, दिसलेत. त्या रमेशच्या टपरीवर चहा घेऊन राहिलेत. अरे देवा, परत. मग मी त्यांच्याकडे बघायला गेलो तर तोंड फिरवलं त्यांनी. मग आता सोने काय बोलली माहिती आणलं तू? मी काही नाही बोलले त्यांना. हा म्हणजे भावड्याचे फोटो घेऊन आले होते ते इथं. त्यांनी दिले फोटो? मला वाटलं इनी आणले. नाही म्हणजे तेच आले होते घेऊन. मग मी घेतले त्यांच्याकडून. ते बोलले मला जावं लागल. मी म्हणलं मग मम्मीला बोलू का? ते बोलले काम आहे अर्जंट आहे. मग म्हंटल बरं. आता मी बरंच म्हणणार ना. नाही म्हणले असते तर चिडले असते ते आणि तुम्ही मलाच रागवलं असतं. पाण्याचं बी विचारलं नसेल ना त्यांना? टाइम नव्हता त्यांना, निघून गेले ते. देवा, जवाई बापूला पाणी विचारलं नाही म्हणून रुसले काय? सोने तिच्यावर ओरडू नको ग. एवढ्याच्या गोष्टीने कशाला रुसतील ते? मला तर वाटतं त्या कुलकर्ण्यामुळे घोळ झालाय सगळा. म्हणजे त्यांनी त्यांच्या हातात फोटो आणून दिले. आता ते काय कुरिअरवालेत का? जावई येत रुसले. तसं नाहीये दादा. आत्ता मला सगळं कळलं. काय झालं माहितीये का? मुन्नेच्या लग्नाचं चाललंय घरात हे काही यांना माहिती नाही ना. मी बोलले ना तू बोलला. मग काय कुलकर्ण्यांनी डायरेक्ट हातात फोटो ठेवले त्यांच्या. त्यामुळे रुसले ही.
तुला तर माहिती ना मुन्न्यावर किती जीव आहे यांचा. तर नुसत्या फोटोने एवढा घोळ झालाय. लग्नात तर अजून काय काय होणार आहे कोणाला माहिती. आता हो आता काय तुम्ही ताटं घ्या वाढायला. मी हातापाय पडून घेऊन येतो त्यांना. काय चार आहे तुझं नवरा हे. आता माझी चूक आहे का याच? माझा दोष आहे का काही? तुम्हीच बांधलं ना माझ्या गळ्यात. जाऊ द्या ना. काय जाऊ दे ना? असं बोलता का दादा? काय माझं मलाच बोलत राहतं. असं नसतं कडे वहिनी. अहो, जाऊ द्या ना. माझं ऐकता का तुम्ही? मी काय म्हणते? हॅलो. हा निघालो बस आलोच मी 2 मिनिटात. मुन्ने चल बर जावई बापूला घेऊन येऊ. कुठं? ते काय तिथं उभे आहेत. प्रकाशराव चला बर जेवायला चला. नाही भूक नाही मला आज. अहो असं काय करतात म्हणजे तुमच्यासाठी आज वांग्याचं भरतं केलंय तिने. डब्यात भरून द्या म्हणा, घरी जाऊन खाईल मी. प्रकाशराव अहो असं काय करता आज मान आहे तुमचा. चहा झालाय आता आणि पोटही थोडं खराब आहे. मेली भूक माझी, राहू द्या. प्रकाशराव तुम्ही रमेश करता प्युअर पेले कधी. हे रमेश 3 प्युअर कर. प्रकाशराव ते म्हणजे मुन्नेच्या लग्नाचं अजून एवढं काही नाही. ते नुसतं वधूवर मंडळाचा फॉर्म भरला होता. आता काय सांगायचं तुम्हाला मुन्नेचा एक घरी धड फोटो नाही. आता तुम्ही एखादा फोटो मागितला दाखवायला तर तुम्हाला दाखवायला सुद्धा फोटो नाही म्हणून त्याला फोटो काढायला पाठवला होता. तुम्ही राग नका मानू भाऊ. नाही मी नाही रागवलो. रागवायचं काय त्याच्यात? आता जेवायला बसलो ना की मी तुम्हाला सगळं सांगणारच होतो. मी तुम्हाला जेवायला बोलवलं त्यासाठी होतं. नसतं बोललं तरी काही नसता फरक पडला आपल्याला. पोरगा तुमचा, घर तुमचं, मी काय जावई माणूस, बाहेरचा माणूस ना. असं कसं बोलता? तुम्ही घरातले नाही का? घरातला असतो तर मुन्न्याच्या लग्नाचं तुम्ही बोलले असते मला. आता इतक्या वर्षांनी घरात लग्न निघतंय आणि मला कळू नये? आमचा काय जीव नाही काय मुन्न्यावर? का रे मुन्न्या, आता काय विचार करतो काय? नाही लावला ना, खूप जीव लावला. हा आता तुम्ही मला न सांगता घराचं काम काढलं. मी काय बोललो? मी नाही बोललो. मला सोडून फिरायला गेले. कुठे गेलो? कुठंच नाही गेलो. अहो ते भीमाशंकर गेलो होतो ना आपण. हा भीमाशंकर. मला तर फोटो आल्यावरच कळालं फिरायला गेले होते म्हणून. तेव्हा मी काय बोललो? नाही बोललो. काढा काढा फॅमिली फोटो काढा, आम्हाला सोडून फिरा, मजा करा. मला तर आता असं वाटायला लागलंय तुम्हाला नकोच आहे मी या घरामध्ये. अहो असं कसं बोलता प्रकाशराव तुम्ही? अहो तुम्ही या घरचे जावई आहेत. तुमच्यावर सगळ्यांचा किती जीव आहे माहिती ना तुम्हाला. जीव आहे म्हणे ती सोनी. माणूस घरात आल्यावर या म्हणत नाही, बसा म्हणत नाही, आणि जीव आहे म्हणे. दादा मी जाऊ का प्लीज? आता पाय मुन्न्या, माणूस इथं बोलू राहिला आणि हे जायची भाषा करतय. असं तर आहे इथं. ए मुन्या थांब रे. अहो जाऊ का म्हणजे आपण सगळे जेवायला जाऊ का असं विचारतोय तो. आणि प्रकाशराव तुम्ही आहे बघा, म्हणजे मी तुमची माफी मागतो. अहो पोरं लहान आहे, त्यांना अजून बोलायचं कळत नाही, त्यांना मानापमानाचं कळत नाही. तुम्ही म्हणत असाल ना तर मी आत्ता जाऊन सोनीचे कान धरतो. हे बघा तुम्ही मोठेत तर मोठ्या मनानं ना आम्हाला सगळ्यांना माफ करा. आमच्या चुका पोटात घ्या. मी हात जोडतो तुमच्या पुढं. अहो तुमच्याशिवाय आमचा दिवाळी दसरा कधी साजरा झालाय का? नाही तसं नाही. अहो तुमचं काही करण्यात मी कधी कमी पडलो का? का आमची बहीण कधी कमी पडली सांगा ना. नाही. आता मुन्न्याची आई तर राखी पौर्णिमेला ओवळते तुम्हाला. हा ते आहे तुमचं बरोबर. ती आता घरात रडत बसली माहिती तुम्हाला. रडाल? मग विचारा मुन्न्याला. काय रे मुन्न्या, आई रडत बसली की नाही घरात? रडण्यासारखं काही नाही एवढं त्याच्यात. अहो असं कसं नाही? भावासारखा जावाई माणूस असा रुसून टपरीवर येऊन बसल्यावर तिला वाईट वाटत नाही? अहो एवढं काही नाही त्याच्यामध्ये. अहो आम्हाला खूप आहे हो तुमचं. अहो मी तुमच्यासाठी हाफ डे टाकलाय आज. नाही येणारच होतो मी. नाही कुठं म्हणलो मी. चला. हा चला बरं मग जेवायला आता. चला मग चला 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 जाऊ. बरं जेवल्यावर पान खाणार का? हा खाऊ ना, पान खाऊ ना. त्याला मुन्न्या काय? जेवल्यावर सगळ्यांसाठी पान घे. आत्ताच गेला काय?
अरे दिला भाऊ लक्ष्मी अरे पाणी दे बाबा लय थकलो राव. कुठे गेलता? जुन्नरला गेलतो ते पप्पीच्या स्थळासाठी. बर. अरे काय मालदार पार्टी तुला सांगतो. हा. पुढच्या आठवड्यात बैठक करून फायनलच करतो बघ. अरे मग मला सांगायचं नाही का? मी आलो असतो की सोबत. आता तुला आप्पाच माहित नाही का? अरे सगळा भरोसा माझ्यावरच. मला सांगते सगळं करायला. पण आपण पण तसंच हा. एकदा जबाबदारी घेतली का मग मागा हटत नाही. हा आता घरचं काम आहे ना करावंच लागतं. मी नाही करणार तू कोण करणार. हा बरोबर आहे. बरं तू एकदा जाऊ नये जुन्नरला पप्पीसाठी. तुझ्यासाठी. अरे बाबा आहे तिथं साक्षात्कारी बाबा महाराज आहे. लयच हाताला गुण आहे त्याचा. लांबून लांबून लोक येतात फक्त बुधवारी आणि त्याच्या उदीनं खटाखट पोरं होते. जाऊन ये. ठीक आहे जातो. मान हलवतो काय नुसती. हा पटत नसेल तरी जाऊन ये. अरे एवढे डॉक्टर केले पार मुंबई पर्यंत जाऊन आलात. काय फायदा झाला का? नाही ना. नाही जा एका वर्षाच्या आत पाळणा हलतो का नाही बघ. खेदो अंगारा आहे आणि पत्ता आहे बाबाचा. रात्री आंघोळ करून लावायचा. हा आणि तुम्ही दोघं एकदा जाऊन या. छाया आण तू. चल मी निघू का? हा आप्पाला सांग मी येऊन गेलो म्हणून. जायचं का जुन्नरला? आता लीला भाऊ एवढं म्हणून राहिले तर गुण येत असेल ना. जाऊन येऊ एकदा. तुला डोकं बिकं आहे की नाही? काय तर म्हणे जुन्नरला जाऊ. आता मी भोंदू बाबाकडे इलाज करून घ्यायचा का? तो लीला काय पण बोलून राहिला आणि तुम्ही ऐकू राहिले. मला तुमचं डोकं आहे की नाही हो? हा आता काय अंगारा बिंगाऱ्यांना काय पोरं होत असतात का? टी फार्मसी झाले मी मेडिकल चालवते. एका भोंदू बाबाकडून इलाज करून घेऊ मी. डॉक्टर म्हणले ते गोळ्या घेतो ना आपण येईल ना काहीतरी गुण. जरासा भरोसा ठेवा ना. मी येता आणि सल्ले देता कच्च्या कानाचे राहू नका हो तुम्ही. कोणाचा का होईना कुणाला पाहिजे. फाळा हल्ला पाहिजे. सॉरी 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 सॉरी. किती लेट केलंस तू? अगं सॉरी घरी काका रुसले होते. कोण? घरी पाहुणे आले होते म्हणून उशीर झाला. हे बघ, एक तर तुम्हाला नगर फिरायला नेणार होतास ते तू नेलं नाहीस आणि ऑल ऑफ अ सडन गायब झालास. अगं नाही जाऊ ना. मी कधी नाही म्हटलं का? ते जरा क्लास कॉलेज त्यामध्ये जरा. हे सगळं मला सांगू नकोस हा. तुला नसेल न्यायचं नको न्यूज. मी एकटी जाईन. नाही नाही मी नाही म्हटलं का? आपण जाऊ ना. मी नेतो खरंच नेतो. That is so cute. That's such a good boy. अगं ते एवढा का awkward झालास तू? काल गुच्छा घेतलाय मग काय चूक केली का मी? अगं असं नाही. ती बघ ना कशी पाहू राहिली. मग बघू देत ना. ती लोक आहेत बघणारच. आणि मी गालगुच्छ घेतलाय पप्पीने घेतले तुझी. अरे यार आता कसं सांगू तुला? तू समजवू नकोस. मी तुला समजवते. हे बघ काय असतं माहितीये हे गालगुच्चा वगैरे घेणं ना हा फ्रेंडली जेस्चर असतं. म्हणजे चालतं मित्रांमध्ये हे सगळं. मी तुझा गालगुच्चा घेतला म्हणून आपलं अफेअर चालू आहे असं होत नाही. हळू. कळलं कळलं. कसं घाबरतोस ना तू लोकांना. खरं सांगू तू शाळेत होतास ना अगदी तसाच आहेस. इनोसंट.
अनुष्का ऐक ना, आपण इकडे जाऊन बसूया का प्लीज? ओके, लेट्स गो. थँक्यू. बस ना. सॉरी यार, जरा ते शिक्षक आहे ना, तर जरा सामाजिक प्रतिष्ठा. अनुष्का, मला तुझ्याशी जरा पर्सनल बोलायचं आहे. तुझ्याशी जरा पर्सनल बोलायचं आहे. बोल ना. अनुष्का, मी मला ओके, आय गॉट इट. मला कळलंय की तुला मला काय सांगायचंय ते. मला कळलंय, तू नको बोलूस. काय? आय एम सॉरी. तू का सॉरी? ऍक्च्युली मी त्या दिवशी सॉरी म्हणायला हवं होतं, पण मी काहीच न बोलता निघून गेले. उगाच चिडले, तुझ्यावर रागवले, रूडली बोलले. आय एम सॉरी. तू किती फोन करत होतास मला, मी रिप्लाय नाही केला, कॉल बॅक नाही केला, आणि वर मीच तुला विचारते की तू कुठे होतास म्हणून. आय एम सॉरी. नाही नाही, असं कसं? राग येतो ना कधी कधी माणसाला, त्यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं? नाही पर्या, असं नाहीये रे. आपण लहानपणापासून चांगले मित्र आहोत. हो. आपण सगळं शेअर करतो ना एकमेकांबरोबर, बरोबर? हो. सो मी हे सुद्धा तुझ्या बरोबर शेअर करू शकते. आय कॅन शेअर दिस. ओके. त्या दिवशी मला फोन आला होता. प्रतीक. हा. त्या फोन कॉलमुळेच मी खूप डिस्टर्ब झाले होते. ऑफिसच्या कामामुळे का डिस्टर्ब व्हायचं? ते तर चालणारच ना. नव्हतं ते नव्हतं ऑफिसचं काम. मग? प्रतीक माझा बॉयफ्रेंड होता. 4.5 वर्ष आम्ही सिरियस रिलेशनशिप मध्ये होतो. पण एका आठवड्यापूर्वी आमचं ब्रेकअप झालंय. म्हणजे आम्ही ब्रेकअप केलंय एकमेकांबरोबर, कारण आम्ही सतत भांडत होतो. सतत भांडणं नको होतं ते आम्हाला दोघांनाही, नको होतं ते. आणि मग मला पुण्यात नव्हतं राहायचं. मला खूप आठवण येत होती नगरची, म्हणून मी नगरला आले. आय एम डन विथ प्रतीक. मला आता त्याच्याबरोबर रिलेशनशिप नकोय. मला रादर कुठलंच रिलेशनशिप नकोय आता. I'm just not in a mood to fall in love. म्हणजे पर्याय कसं असतं माहितीये, रिलेशनशिप मध्ये आधी ना सगळं मस्त असतं, हा, पण हळूहळू सगळं असं ना मेकॅनिकल व्हायला लागतं. तेच म्हणजे लव्ह यू, मिस यू, मम्मा, मेसेजेस पाठवणं किंवा भरवणं घास, मेकॅनिकल. आणि मग नंतर सतत भांडणं. म्हणजे ज्या विषयावर आपण भांडणारही नाही ना आयुष्यात कधी, त्या विषयावर भांडणं.
नकोच होतं यार ते सगळं. म्हणजे खर तर त्यांनी नाही ब्रेकअप केलंय माझ्या बरोबर, मीच केलंय त्याच्या बरोबर ब्रेकअप. म्हणून तर सतत फोन करत असतो ना तुम्हाला, आणि मग मला इरिटेट होतं त्याच्या कॉलने. खूप इरिटेट होतं, सतत कॉल्स. मला आता असं वाटतं ना की मला रिलेशनशिपच नकोय. मी कंटिन्युअस बडबड करते का आता? नाही ग नाही, मित्र शेवटी कशासाठी असतात? मन मोकळं करायसाठीच ना. मित्र, प्रतीक सुद्धा मित्रच होता, आणि मग तो बॉयफ्रेंड झाला. हा म्हणजे पर्या, मित्र आणि बॉयफ्रेंड हे दोन्ही मिक्सअप झालं ना, गोंधळ होतो फार. त्याच्यामुळे मित्र मित्राच्या जागी ठेवायचा आणि बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडच्या जागी. ते दोन्ही कधी मिक्सअप करायचं नाही. म्हणजे मी हे माझ्या रिलेशनशिप मध्ये शिकले. सो तू हे क्लिअर लक्षात ठेव. हा, मित्र बॉयफ्रेंड मिक्स करायचं नाही.